हॅलो, निर्जरा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी इथं मापं घेतलेली आहेत, त्याप्रमाणे साध्या ब्लाऊजचं मापं टाकून दाखवणार आहे. उंची आहे त्यांची 13, छाती आहे 40, फ्रंट शोल्डर आहे 10.5, समोरील गळा आहे 6.5, मागील गळा आहे 10.5, SP म्हणजे शोल्डरपट्टी आहे त्यांची 2.25, टाच रुंदी आहे त्यांची 2.25, कमर उंची कमर आहे त्यांची 32, हात आहेत त्यांचे 9.5, बॉटम आहे 5.5. ह्याप्रमाणे तुम्हाला मी माप घालून दाखवते साध्या ब्लाऊजचा, म्हणजे 4 टक्सचा. आणि त्याचं माप कसं घ्यायचं मी पुढील व्हिडिओ टाकणार आहे. तो पहिला मी आता साधा ब्लाऊजचं माप टाकून दाखवते. मी शिदा करून घेतली. मी आधी सिंगल पीसवरती हे असं माप घालून घेते, म्हणजे इकडं तिकडं हलत नाही म्हणून. आता उंची आहे माझी, मला समोरील भागाची उंची मी पहिला समोरील भाग काढतोय, त्यामुळे समोरच्या भागामध्ये मला 1 इंच मायनस करून मी 1 इंच मायनस केल्यानंतर 12 येतं आहे. त्यांची पूर्ण उंची रडी त्यांची 13 आहे. इथं मी 12 ठेवली. इथं लाईन मारून घेतली. तुम्हाला आता फर्स्ट व्हिडिओ बघितल्यामुळे समजणार नाही, तरी पण पुढचे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला समजेल आपोआप की किती काय ठेवले ते. त्यांची छाती आहे 40चा पावभाग 10. मला मार्जिंगसाठी ह्याचे म्हणजे शिलाईसाठी पाहिजे 1/2 इंच, म्हणून मी 10.25 वरती इथं मार्किंग करून घेतली. नंतर मला मार्जिंग पाहिजे 1.25 इंच, म्हणून मी इथे 1.25 इंचवरती मार्किंग. आता त्यांचं फ्रंट शोल्डर आहे 10.5, 10.5चा अर्धा 5.25. असंच मी शोल्डरची ही मार्किंग मारून घेतली, शोल्डरची. आणि इथं मुंडा येतो. आता मुंडा मी 5.25 ठेवणार त्यांना. मुंडा ते कसं घेतोय ते मी नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते, तरी पण तुम्ही बघा. आणि हाच माप घालून बघा, 40 छातीला बरोबर येईल. आता ही आपल्याला 2.25 त्यांची रडी आहे शोल्डरपट्टी. तर मला याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी जेवढा गळा रुंदी येते तेवढी ठेवली. शोल्डरपट्टीमध्ये अर्धा इंच प्लस केला आणि इथं माझी जेवढी उरलेला भाग आहे तेवढा गळा रुंदी ठेवली मी. इथं 2.5 झाले. आता गळा उंची म्हणजे 6.5 आहे. तर मी माप घेताना पण क्रॉस घेते, त्यामुळे इथं क्रॉसच घेते. आणि इथं शोल्डरला जाते, त्यामुळे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेते आणि 6.25 वरती मार्किंग घेते. आणि इथं 2.5 आहे म्हणून मी इथं पण 2.5 घेतली. असा बॉक्स तयार करून घेतला मी. आणि इथून मी अर्धा इंचावरती टिक मारून घेतली आणि हा असा गळ्याचा राऊंड शेप काढून घेतला. आता इथं मार्किंग कशी, इथं 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि जसा शेप येतोय तसा आपण काढून घ्यायचा. आता हा इथं मुंडा गळा झालेला आहे. आता इकडचे टक्स कसे घालायचे ते बघायचं. आता इथं पहिला अपेक्स पॉईंटचा टक्स आहे, त्या माप घेतलेला आहे टाच रुंदी म्हणून 2.25 आहे.
तर हा पहिला टक्स 2.25 वर घालायचा. 2.25 वर घातल्यानंतर त्याच्या नंतर 1 इंच वरती माप टाकायचं, मार्किंग करून घ्यायची आणि तिथून वरती 2.25. हे प्रत्येक ब्लाऊजला म्हणजे कोण जाड आहे बारीक आहे ह्याला कमी जास्त काही नाही. ह्या टक्सचा जो माप आहे तो जसा आहे तसाच घालायचा, मी दाखवते तसा. आणि इथं आपल्याला योगपट्टी बसणार आहे, त्यामुळे मला इथं 1.25 इंच वरती, हा पण 1.25 इंचाचा भाग प्रत्येक ब्लाऊजला सेम मार्किंग 1.25 इंच. इथून इथं 1.25 इंच ही, म्हणजे जिथं जेवढा टाच रुंदी असते त्याचाही मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर मला त्याच्या पुढं मी टाच घालणार आहे आणि हा टक्स हा नंतर पकडायचा असतो, त्यामुळे हा 1 इंचावरती ठेवले आणि इथून इथं मी 2.25 वरती मार्किंग करून घेतली. नंतर इथं 1.25 इंच वरती एक पॉईंट काढून घ्यायचा, म्हणजे जो मध्ये येतो अपेक्स पॉईंटचा तो एक 1.25 इंच वरती, म्हणजे 2.25च्या वरती 1.25 इंच. तर इथून इथं 1.25-2 टिक मारून घ्यायची आणि इथून इथं हा 1.25चा टिक मारून घ्यायची. नंतर हा गळ्याचा आणि हा 1.25 इंचाचा मार्किंग जो असतोय तो 4 आलाय, त्याचा मध्य आहे 2. तर हा आणि हा जॉईन करून घ्यायचा आणि हा जो टक्स आहे हे इथं मार्किंग केलेलं असतं, तो ह्या साईडनं 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करून घेतली तर क्रॉस असं शिदा जोडायचा. हा झाले 3 टक्स आणि हा हे झाला. इथून इथं एक 1/2 इंचावरती टक हे करायचं, टिक मारून घ्यायचा आणि ह्या 1 इंचापासून इथं 2.5 इंचावर हा एक टक्स मारून घ्यायचा असा आहे. इथून इथं जो मार्किंग केलेलं असते तिथून इथं 2.5 इंच हा घ्यायचा. हा झाला 4 टक्स ब्लाऊज. हा शिवताना पण व्हिडिओ करेन आणि हे पण पुढचे पण भाग कसे काढायचे, मागील भाग, हात, योगपट्टी वगैरे काढून दाखवते. आता मी हे इकडं तिकडं होते हलते म्हणून मी एक सिंगल ह्याच्यावरती काढून घेतलेली आणि ह्या काठच्या साईडनंच मी ब्लाऊजला माप टाकते, त्यामुळे आता हा इकडचा काठ आणि इकडचा काठ मिळून घेते. पुढील मागील पण भागाचा हे व्हिडिओ टाकते. हे पूर्णच व्हिडिओ एकत्र केला तर खूप मोठा होणार, त्यामुळे एक एक भागाचा मी व्हिडिओ टाकत जाईल. आणि हा फर्स्टच व्हिडिओ आहे, त्यामुळे बघा, तुम्हाला आवडल्यास काय समजलं नाही तर मला कमेंट करून सांगा. आणि जितकं तुमची कटिंग फिनिशिंग राहील तितका ब्लाऊज फिनिशिंग येते. परत कटिंगच इतकी फिनिशिंग असून चालत नाही, तर शिवताना सुद्धा प्रत्येक एक ट्रिक बरोबर असली पाहिजे. किती आपला टक्स पकडायचा, किती हे सर्व मी दाखवेन व्हिडिओमध्ये. हा समोरील भाग झालेला आहे आणि मागील भाग पुढचा व्हिडिओ टाकेन मी. थँक्यू.